लेटेस्ट मालिकांचे एपिसोड्स पाहायचे असतील आणि तुम्हाला सर्वात अगोदर पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज व्हॉइस यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता प्रेक्षकांनो. कारण आता पुढील भाग खूप जास्त रंजक असणार आहे. कारण आता पुढील भागामध्ये आपल्याला इथे असं पाहायला मिळणार आहे, जी आपली आनंदी आहे, आनंदी इथे आता नाशिकला येणार असते आणि आनंदी नाशिकला येण्याचं कारणसुद्धा अगदीच तसं असतं. कारण आता आश्रमामधनं तिला इथे नाशिकसाठी पाठवण्यात आलेलं असतं. आश्रम जो आनंदी चालवत आहे तो तिचा स्वतःचा नसून इथे काही लोकांनी तिला चालवायला दिलेला असतो आणि आनंदी त्याची जिम्मेदारी ही व्यवस्थितपणे इथे हाताळताना सुद्धा आपल्याला प्रेक्षकांनो पाहायला दिसत आहे. कारण आता इथे जे काही इकडे दुसऱ्या बाजूला आपली सुद्धा आहे, तर आता प्रेक्षकांनो इथे सुधा जी आहे ती इथे तिच्या खोलीमध्ये येते, म्हणजेच की आपल्या सुखीच्या खोलीमध्ये येते आणि सुखीच्या खोलीमध्ये आल्याच्या नंतर इथे ती तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की खरं तर तुझा आता भविष्याचा कुठला आणि काय प्लॅन आहे असं इथे ती तिला विचारत असते. आणि तेव्हा सुखी म्हणत असते की असा प्लॅन असं काही नाही आहे. तेव्हा इथे ती तिला डायरेक्टच विचारते, तुझ्या आयुष्यामध्ये कोणी आहे का किंवा तुला कोणी आवडतं का? तेव्हा सुखी म्हणत असते की नाही, तसं मला काहीच नाही आहे आणि मी तुला नक्कीच सांगेल तसं काही असेल तर. आणि तेव्हा इथे ती म्हणत असते, अच्छा जर तसं काही असेल तर तू मला नक्कीच सांगू शकतेस, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि तेव्हा ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र सुधा म्हणत असते की तू इथेच राहा, जाऊ नकोस. आणि तेव्हा सुखदा म्हणत असते, नाही आता माझं काम संपलं की मी जाणार आहे. आणि तेव्हा सुधा तिला आग्रह करत असते आणि म्हणते की पण तू जर इथे राहिलीस तर मला नक्कीच आवडेल. आणि तेव्हा आता सुखी म्हणत असते की अच्छा तुला आवडेल, मी इथे राहिलेले. आणि खरं तर आता इथे सुधाने तिला सून म्हणून पसंती दर्शवलेली असते. आणि सून म्हणून पसंती दर्शवल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो इथे जी काही आपली सुखदा आहे तिला मात्र खूपच छान इथे वाटत असतं. आणि त्याचबरोबर इथे तिला तिच्या मनामध्ये असं वाटत असतं की जर ह्यांनी मला सून म्हणून स्वीकारलेलं आहे तर मग आता सार्थकच्या मनामध्ये काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे, ह्या सुद्धा गोष्टी आपण इथे काढून घेतल्या पाहिजे असं सुद्धा आता इथे तिला वाटत असतं. आणि त्याचबरोबर आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, जर सुखदा ही सार्थकच्या आयुष्यामध्ये या पद्धतीने येणार असेल तर मग सार्थक खरंच आता आनंदीला विसरून इथे तो सुखदा बरोबर व्यवस्थित सेटल होईल का, हे सुद्धा पाहणं तेवढं जास्त इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांनो. कारण आता आपल्याला माहीतच आहे आनंदीचं आणि सार्थकचं नातं कसं आहे, किंवा जी आनंदी आहे ती फक्त आणि फक्त इथे सार्थकचाच विचार करत असते. सार्थक सुद्धा आनंदीला सोडून आतापर्यंत त्याने कोणाचा कधीच विचार सुद्धा केलेला नसतो, हे सुद्धा तितकंच पाहणं जास्त इंटरेस्टिंग आणि गरजेचं आहे.
हं. 2 मिनिटं. तर आता प्रेक्षकांनो, इथे पुढील भाग खूपच जास्त रंजक असणार आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या मिराज व्हॉइस यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता आनंदीची आणि सार्थकची फायनली भेट होणार असते. आनंदी जी आहे ती नाशिकला येणार असते आणि सुखदाबद्दल सुद्धा तिला काही कळणार असतं. पण प्रेक्षकांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की सुखदा ही सार्थकच्या प्रेमात पडलेली असते. सार्थक आणि आनंदी हे दोघं नवरा बायको आहेत हे आता तिला कळेल का, आणि त्यानंतर सुखदा स्वतःच्या प्रेमाबद्दल काय करेल हे सुद्धा पाहणं तेवढंच रंजक असणार आहे. तर अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढील भागामध्ये आपण इथे जी आनंदी आहे ती इथे आलेली असते आणि ती सार्थकला मागून आवाज देत असते आणि तेव्हा सार्थक हा तिच्याकडे पाहतो आणि पाहिल्याच्या नंतर इथे आता दोघे सुद्धा एकत्र आलेले असतात आणि तेव्हा मात्र इथे सार्थक खूपच खुश सुद्धा झालेला असतो. तेव्हा आता इथे दोघं एकमेकांच्या मिठीमध्ये असतात आणि आता शेवटी आनंदी आणि सार्थक हे पुन्हा एकत्र येणार असतात. पण त्यावर आता सुद्धा आणि त्याचबरोबर वृंदा आणि शलाकाचं काय म्हणणं असेल, किंवा त्या दोघी सुद्धा आता ह्या आनंदीला या घरामध्ये व्यवस्थित राहू देतील की नाही हे सुद्धा पाहणं रंजक असणार आहे. तर पाहत राहा मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचा पुढील भाग. त्यासाठी आपल्या मिराज व्हॉइस यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.